मनुष्याचे भविष्य नशिबाने नव्हे तर त्याच्या कर्माने घडत असते. भाग्य पूर्वीच्या कर्माचे फळ असू शकते, पण भविष्य घडविण्याची ताकद वर्तमानातील कर्मामध्येच असते. म्हणूनच कर्मसिद्धांत हा माणसाला निष्क्रिय बनविणारा नव्हे तर सतत जागृत, कर्तव्यदक्ष आणि पुरुषार्थी बनविणारा जीवन दृष्टिकोन आहे. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे कर्म करतो तेव्हा यश हे त्याच्या पावलाशी येते. संत नामदेव महाराजांनीही सुद्धा जीवनातील कर्म आणि भक्ती याचा सुंदर समन्वय सांगितला आहे. त्यांच्या दृष्टीने भक्ती म्हणजे संसारापासून पळ काढणे नव्हे. त्यांनी शिकवले की हात कामात आणि मुख नामात असले पाहिजे. ईश्वर भक्ती ही निष्क्रियतेची नव्हे तर प्रामाणिक कर्तव्याची प्रेरणा आहे. संत नामदेवांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आपले कार्यालय असो की आपल्या काम करणारं ठिकाण असो, आपली शेती असो की उद्योग असो की शिक्षणाचे क्षेत्र असो, प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. तर तेच ईश्वर सेवेचे रूप धारण करते. कर्माला पवित्रता प्राप्त झाली की जीवनालाही पावित्र्य प्राप्त होते. भगवान बुद्धाने कर्माला जीवनाचे अपरिहार्य सत्य मानले. त्यांनी स्पष्ट सांगितले, मनुष्याला त्याच्या कर्माचेच फळ भोगावे लागते. दुःखाचे कारण बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या विचारात, वर्तनात आणि कृतीत शोधले पाहिजे. भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये कर्म म्हणजे केवळ बाह्यकृती नव्हे तर मन, वाणी आणि शरीर या तिन्ही स्तरांवरील शुद्ध आचरण होय. अत्तो दीपो भव या त्यांच्या वचनांतून कर्मसिद्धांताचे सार स्पष्ट होते. आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वतःच आहोत. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःचे कर्म सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच जीवनात परिवर्तन घडते. कर्मसिद्धांत हा माणसाला भाग्यवादाकडून पुरुषार्थाकडे घेऊन जातो. तो सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाही. प्रत्येक सत्कर्म हे भविष्यातील उज्ज्वल जीवनाचे बीज असते. कर्म ही केवळ कृती नसते, ती मनुष्याच्या चारित्र्याची अभिव्यक्ती असते. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती भविष्यातील जीवनाचा पाया रचत असते. म्हणून आपल्या भारतीय तत्वज्ञानाने कर्माला ईश्वरा इतकेच महत्त्व दिले आहे. जे पेरतो तेच उगवते हा निसर्गाचा नियम जसा अटळ आहे तसाच कर्माचा नियमही अटळ आहे. भगवान बुद्धाने कर्माला जीवनातील नैतिक जबाबदारीचे अधिष्ठान मानले. त्यांनी स्पष्ट सांगितले, मनुष्य जन्मामुळे महान होत नाही तर आपल्या कर्मामुळे महान ठरतो. क्रोधाला प्रेमाने, द्वेषाला करुणेने आणि असत्याला सत्याने जिंकण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. बुद्धांच्या अष्टांगिक मार्गातील सम्यक कर्म ही संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची आहे. कारण योग्य कर्म म्हणजे असे आचरण की ज्यामुळे स्वतःचे आणि इतरांचेही कल्याण साधता येते.